सांगलीत सॅलरी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरली आहे. नेहमीप्रमाणेच या सभेत ही गोंधळाची परंपरा कायम राहिली. सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्यामुळे सभेमध्ये गोंधळ निर्माण झाला. वार्षिक अहवाल वाचन सुरू असतानाच विरोधी सदस्यांनी स्टेजवर धाव घेतली आणि माईक हिसकावून घेतलं. यावेळी सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे गोंधळाच्या वातावरणातच सॅलरी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न झाली. मात्र सभा शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचा दावा सत्ताधारी गटाने केलाय. शिक्षक बँकेतील नोकर भरतीला विरोध केल्याचं नाटक करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी अखेर कर्मचारी भरती करून सभासदांचा विश्वासघात केलाय. जाब विचारताच बैठकीतून पळ काढल्याचा आरोप स्वाभिमानी शिक्षक संघाचे संचालक संतोष जगताप यांनी केला. ते म्हणाले, नोकर भरतीला विरोध करण्याची भूमिका घेत सहकार आयुक्त कार्यालयाच्या पायऱ्या झिजवणारेच आता भरती करून पारदर्शकतेचा डंका पिटत आहेत. सुमारे 12 शिपायांना क्लार्क पदावर पदोन्नती देण्यात आली असून त्यानंतर पुन्हा नवीन शिपाई भरती करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय बाजारभावापेक्षा जास्त किमतीने नोटा मोजण्याची यंत्रे खरेदी करणे, मुख्य कार्यालयाची जुनी इमारत विकण्याचा प्रयत्न करणे, 15 लाख रुपयांपर्यंतचे 9% व्याजदराचे कर्ज बंद करणे तसेच सभासदांनी निवडून दिलेले संचालक पद रद्द करण्यासाठी कुटील डाव रचणे आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचा उद्योग सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दी सांगली शालिरंग कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सांगलीची 114वी वार्षिक सर्वसभा आज भावे नाट्यगृहामध्ये मोठ्या उत्साहानं आणि आजपर्यंत उच्चांकी हजर सभासदांमध्ये अगदी उत्तम खेळीमेळीनं पार पडलेली आहे. आणि पहिल्यांदाच शालिरीच्या इतिहासामध्ये महिला सभासद या सभेला उपस्थित होत्या. त्याच्यामध्ये आज जर सभा खेळीमेळीत पार पडण्याचे कारणं अनेक आहेत. त्याच्यामध्ये पहिलं कारण म्हणजे एक तर यावर्षी संस्थेला 10 कोटी 12 लाखाचा विक्रमी असा नफा झालेला आहे आणि सभासदांना 9% लाभांश जो संचालकांना देण्याचा मानस होता त्या सभेनं उत्स्फूर्तपणे याला मान्यता दिलेली आहे. तसेच सभासदाकडून आलेले काही ज्या सूचना आहेत त्या सूचनेचे देखील या संचालक मंडळानं स्वीकार केलेला आहे. त्याच्यामध्ये अंशदानसारखी योजना असेल, परत आदर्श उपविधीमध्ये ज्या संस्थेला आपल्या सभासदांच्या दृष्टीनं ज्या उपविधी योग्य नाहीत त्याला देखील सभासदांनी विरोध केला आहे. आणि संचालक मंडळ नक्कीच ज्या सभासदांनी व्यथा मांडलेले आहेत, जे प्रश्न मांडलेले आहेत त्याचा साकल्याने विचार करून आगामी याच्यामध्ये याचा सॅलरीसाठी उपयोग होईल या सूचनेचा आणि संचालक मंडळ नक्कीच त्याचा विचार करेल.